dear students, welcome to our channel. It's only study time. आज आपण इयत्ता 6वी वर्कबुक पाठाचं नाव आहे 1.5 नुजोस प्रोजेक्ट टेक्स्टबुक पेज नंबर 13 to 16 याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये एक परग्रहावरील एलियन आपल्या पृथ्वीवर आला आहे, त्याचा एक प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय आणि त्याचा नुजोचा प्रोजेक्ट याच्याबद्दल जो पाठ आहे त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तुम्हाला टेक्स्टबुकमधली स्टोरी या ठिकाणी मराठीमधून दिलेली आहे, त्याच्यामुळे ही स्टोरी समजण्यामध्ये तुम्हाला खूप मदत होणार आहे. अभ्यास करत असताना मित्रांनो, तुम्ही ही स्टोरी मराठीतून वर्कबुकमधून वाचू शकतात आणि इंग्लिशमधून ती स्टोरी तुम्ही रीड करू शकतात टेक्स्टबुकमध्ये. तर पहा, हा नुजो आहे, हा आपल्या पृथ्वीवर आलेला आहे. तर त्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्या स्कूलसाठी, आणि त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट करण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. आणि पृथ्वीवर आल्यानंतर तो अक्षयची मदत घेऊन तो प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहे. त्याचा प्रोजेक्ट असा आहे की ह्युमन बॉडी, त्याचे बॉडी पार्ट्स, ॲनिमल आणि ॲनिमल्सचे पार्ट्स या सगळ्यांची नावं, त्याची माहिती त्याला घ्यायची आहे. त्याच्या प्रोजेक्टचं तेच वर्क आहे. तर पहा, या ठिकाणी अक्षय त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहे. ह्युमन बॉडी पार्ट्सची ते ओळख करून देत आहे, त्याच्याबरोबर तो ॲनिमल बॉडी पार्ट्सची पण ओळख करून देत आहे. त्याच्यामध्ये नुजो त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे आणि त्याच्यातून तो त्याचा प्रोजेक्ट कंप्लीट करत आहे. अशा प्रकारे ही स्टोरी आहे. तर इथं पहा, तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, जसं की तुम्हाला या ठिकाणी नुजो शरीराचे अवयव या प्रकल्पाची प्रश्नोत्तर पद्धती वापरून उजळणी करीत आहे. ही प्रश्नोत्तर पाठ्यपुस्तकातून वाचून त्याच विषयावर तुम्ही आणखी असे काही प्रश्न आणि उत्तरे तयार करायची आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, डज ॲन एलिफंट हॅव अ ट्रंक? एलिफंटला ट्रंक याने त्याचं सोंड असते का? यस, त्याचं उत्तर आपण असं देऊ शकतो, यस. डज ॲन एलिफंट हॅव अ विंग्स? एलिफंटला विंग्स असतात का? त्याचं उत्तर आपण नो असं देऊ शकतो. तशाच पद्धतीनं आणखी काही क्वेश्चन आणि आन्सर असे तयार केलेले आहेत. पहा, डज अ फिश फ्लाय? नो इट डझंट. फिश उडू शकतात का? नाही ना, तो नो इट डझंट. कॅन फिशेस वॉक? मासे चालू शकतात का? नो दे कांट. ते चालू शकत नाहीत. कॅन अंजली रीड इंग्लिश? येस, शी कॅन रीड इंग्लिश. तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स नुजो कोणाला विचारत आहे? अक्षयला विचारत आहे, आणि त्याच्याच माध्यमातून तो आपला प्रोजेक्ट कंप्लीट करत आहे. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी पहा, तुम्हाला वनस्पती आणि त्याची काही त्याच्या भागांची इंग्रजी नावे तुम्हाला दिलेली आहेत. जसं की या ठिकाणी तुम्ही फ्लॉवर, बड, फ्रूट, स्टेम, लीव्स हे पाहू शकतात. रूट्स, मुळं. नंतर इथं काय आहे रे? फ्लेश आणि सीड्स, त्यांचे बिया वगैरे. तर हे तुम्हाला वनस्पती आणि त्याचे पार्ट्सची नावं तुम्हाला इथं या ठिकाणी अभ्यासायला मिळतील. हे ओरल वर्क आहे तुमच्यासाठी. आता खाली पहा, टेक्स्टबुक पेज नंबर 16चे काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. ते या ठिकाणी मी तुम्हाला तसे सोडवून दिलेले आहेत. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार. स्टेटमेंट, दिस इज अ फ्रेंडली डॉग, विधानार्थी वाक्य आहे साधं. क्वेश्चन्स यानी की प्रश्नार्थक वाक्य. व्हॉट्स द टाईम? आर यू रेडी? या ठिकाणी याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आली आहेत. त्याच पद्धतीने आपण खाली पाहू शकतो, फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ ईच टाईप ऑफ सेंटेन्स फ्रॉम नुजो स्टोरी. नुजोच्या गोष्टीतून प्रत्येक प्रकारच्या वाक्याचे एक उदाहरण शोधायचं आहे. स्टेटमेंट आहे, हॅलो आय एम नुजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. त्याच्यामधून क्वेश्चन काय? हे स्टेटमेंट सेंटेन्स आहे. तर आता क्वेश्चन सेंटेन्स आपल्या पाठातून शोधून लिहायचे. तर
वॉच दिस स्ट्रेंज लाईट हे आपल्या पाठामध्ये आलेलं क्वेश्चन सेंटेन्स आहे. कमांड और ऑर्डरचं सेंटेन्स आज्ञा दिलेलं असं वाक्य आपल्या पाठामध्ये आलेलं आहे. तर ते आहे पुढील. नाऊ लुक ॲट मी. पाठ्यपुस्तक प्रश्न क्रमांक 17 वृक्षांशी संबंधित तारा व तिच्या मित्रांनी म्हटलेले इंग्रजी वाक्य वाचायचे आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 17 आहे ते. हे शब्द तुम्हाला वर्णानुक्रमे लावायचे आहेत. म्हणजे हे पहा, या ठिकाणी तुम्हाला खाली सोडवून दिलेले आहेत. हे तुम्हाला शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे आहेत. पहा, या ठिकाणी फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो या ठिकाणी हे सगळे सेंटेन्स तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावून दिलेले आहेत. एल्बो, आयब्रो, आयलॅश, आयलिड, फोरहेड. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक वर्कबुक सोडवण्यासाठी तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असाच अभ्यास करत राहा. त्याचप्रमाणे पुढे पहा. चीक, चिन, चेस्ट, वेस्ट, व्रिस्ट. तर सोडून दिलेलं आहे पहा खाली. चीक, चेस्ट, चिन, वेस्ट अँड व्रिस्ट. त्याच पद्धतीने इथं पण सोडून दिलेलं आहे पहा. फेस, हील, हँड, नी, आर्म आणि अँकल हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार खाली लावून दिलेलं आहे तुम्हाला. नंतर टस्क, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. त्याचं उत्तर आहे बॅक, स्टमक, टेल, ट्रंक, टस्क. हॉर्न, हुक, जॉ, हिंड, फ्रंट, फ्रंट, हँड, हुक, हॉर्न, जॉ. व्हिस्कस, मेन, पॉ, नोज, मेन, नोज, पॉ, व्हिस्कस. त्याच्याचप्रमाणे तुम्हाला खाली एक प्रोजेक्ट दिलेला आहे. नाव डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3 to 5 सेंटेन्सेस. आता तुमच्या पक्ष्याचे किंवा प्राण्यांचं तुम्हाला 3 ते 5 वाक्यामध्ये वर्णन करायचं आहे. या ठिकाणी आपण टायगरचं वर्णन केलेलं आहे पहा. द टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. इट लिव्ज इन थिक फॉरेस्ट. इट लुक व्हेरी ब्युटिफुल अँड ग्रेसफुल. द टायगर इज आवर नॅशनल ॲनिमल. इट हॅज येलो अँड ब्लॅक स्ट्राइप्स ऑन इट्स बॉडी. टायगर हा जंगली प्राणी आहे. त्याचबरोबर तो खूप घनदाट अशा जंगलामध्ये राहतो. दिसायला खूप छान आणि ग्रेसफुल दिसतो आणि तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे. आणि त्याच्या अंगावरती काय असतात? येलो अँड ब्लॅक स्ट्राइप्स असतात. हे अशा प्रकारचं आपण टायगरचं वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या पाठाचे वर्कबुक क्वेश्चन आपले सोडवून झालेले आहेत. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.